नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. काळूबाई यात्रेतील भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनामार्फत योग्य नियोजन. जिल्हा न्यायाधीश DW देशपांडे. अतिक्रमणावर आता अभियंत्यांचे लक्ष. अतिक्रमण विरोधी विभाग सक्षम होण्याची अपेक्षा. राधिका रोडवरील भाजी विक्रेत्यांना 2 दिवसांची मुदत, नंतर कारवाई करण्याचा नगराध्यक्षांचा इशारा. बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा. महाबळेश्वरात महसूलची कारवाई. आचारसंहितेमुळे पदाधिकाऱ्यांची वाहने झेडपीत. पंचायत समितीमध्येही अंमलबजावणी. सांगलीत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी घेतली पीडित मुलींच्या कुटुंबियांची भेट. बातमीपत्र सविस्तर. काळूबाई यात्रेतील भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन आणि देवस्थान समितीच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा न्यायाधीश DW देशपांडे यांनी केले आहे. जबाबदारी आता त्या भागातील कनिष्ठ अभियंत्यांवर असणार आहे. याबाबतचे आदेश मुख्य अधिकाऱ्यांनी नुकतेच संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे अतिक्रमण विरोधी विभाग अधिक सक्षमपणे काम करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान गांधी मैदानावर वर्षानुवर्षे भरणाऱ्या राजवाडा चौपाटीचे स्थलांतर करण्याचे नियोजन सुरू आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वी साताऱ्यात प्रथम राजवाड्यापुढे शिक्षण मंडळाच्या दारात खाऊचे काही गाडे उभे राहू लागले. प्रतापसिंह उद्यानामुळे काहींनी भेळच्या गाड्या सुरू केल्या. सुमारे 17 वर्षांपूर्वी चायनीजच्या पदार्थाच्या गाड्या सुरू झाल्या. हळूहळू करत आज चौपाटीवरील गाड्यांनी 100 गाठली आहे. ही चौपाटी मध्यवर्ती बँकेलगत प्रतापगंज पेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर हटवण्याचे नियोजन आहे. त्या ठिकाणी सपाटीकरण, गरजेनुसार विस्तारीकरण, वीज, पाणी, पेवर आदी सुविधा निर्माण करण्याचे पदाधिकाऱ्यांचे नियोजन असल्याचे समजते. प्रशासनाने चांगल्या उद्देशाने पावले उचलली आहेत. अर्थात त्यात सातत्य किती राहते, कर्मचारी आपली जबाबदारी गांभीर्याने ओळखतील का, तसेच कारवाईत राजकीय हस्तक्षेप टाळणे आदींवरच अतिक्रमण विरोधी विभागाचे यश अवलंबून राहणार आहे. मकर संक्रांतच्या निमित्ताने राधिका रोडवरील भाजी विक्रेत्यांना 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान राधिका रोडवर जास्तीत जास्त वाहतूक असल्याने अपघाताचा धोका संभवतो. तरीही तुम्ही 2 दिवस येथे व्यवसाय करू शकता. मात्र त्यानंतर पालिकेकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा नगराध्यक्षा माधवी कदम यांनी यावेळी दिला आहे. राधिका रोडवर भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी सकाळी नगराध्यक्ष सौ कदम यांची भेट घेतली. यावेळी सौ कदम यांनी विक्रेत्यांना इशारा दिला. यावेळी विक्रेत्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. भाजी मंडईमध्ये पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्यांना जागा आहे. आम्हाला जागा मिळत नाही, तरी काही ठिकाणी व्यवसाय होत नाही. त्यामुळे तहसीलदार कार्यालय व राधिका रोड येथे भाजी विक्री करावी लागते असे म्हणणे भाजी विक्रेत्यांनी मांडले. मात्र गेल्या काही दिवसापासून सकाळी पालिकेकडून आमचे शेतमाल जप्त करण्यात येतो. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असल्यामुळे तेथे व्यवसाय केला जातो. यापूर्वी येथे भाजी मंडई भरत होती. पालिकेने आता कारवाई करण्यास सुरुवात केल्याने आमच्या पोटावर पाय आला असून याला पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी विक्रेत्यांनी केली. सौ कदम म्हणाल्या, तहसीलदार कार्यालय आणि राधिका रोडवर वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडी होते. राधिका रोडचा कॉर्नर लहान असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो.
या ठिकाणी भाजी मंडई भरवल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे। यामुळेच पालिकेकडून कारवाई केली जात आहे। सण आल्याने तुमचे नुकसान होऊ नये अशी आमची इच्छा आहे, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी भाजी विक्री करण्याची परवानगी देण्यात येत आहे। मात्र संक्रांत झाल्यानंतर जर या ठिकाणी भाजी विक्री करण्यात आली तर कारवाई करण्यात येईल असा इशारा भाजी विक्रेत्यांना दिला आहे। मेटतळे महाबळेश्वर येथे चंद्रशेखर साबणे व श्रीनिवास नगरकर दोघे राहणार पुणे यांनी विनापरवाना बेसुमार वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी दोन्ही धनिकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। महाबळेश्वर पासून 7 किलोमीटर अंतरावर मेटतळे गावाच्या हद्दीत बंगल्याच्या बांधकामामध्ये अडसर ठरणाऱ्या अनेक वृक्षांची विनापरवाना कत्तल केली आहे। यामध्ये जांभूळ, हिरडा, गेळा, रामेटा आदी वनौषधी वृक्षांचा समावेश आहे। गेली अनेक वर्षांपासून येथील पर्यावरण सांभाळणारे व ऊन पावसाची तमा न बाळगता तण धरून उभे असलेले मोठमोठ्या वृक्षांची कत्तल मिळकतदार धनिकांनी केली आहे। तसेच महाबळेश्वर प्रतापगड रस्त्यापासून मिळकतीमध्ये जाण्यासाठी मोठा रस्ताही तयार केला आहे। यासाठीही अनेक वृक्षांना मुठमाती देण्यात आली आहे। तोडलेल्या वृक्षांचे बुंदे मातीमध्ये तर काही वृक्षांचे बुंदे तोडलेल्या झाडांच्या पाळापाचोळ्यामध्ये दडवून ठेवण्यात आले आहे। काही दिवसांनी हा पाळापाचोळा पेटवून तोडलेल्या वृक्षांचे बुंदेही जाळून पुरावा नष्ट करण्याचा मानस या धनिकांचा असल्याचे दिसते। काही नागरिकांनी तातडीने ही बाब तहसीलदार रमेश शेडगे यांना कळवली। तहसीलदार यांनी तातडीने मेटतळे गावाचे तलाठी अमोल सलागरे व इतर कर्मचारी घेऊन वृक्षतोड झालेल्या घटनास्थळी भेट दिली असता त्यांनाही विनापरवाना बेसुमार वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आले। त्यांनी तातडीने या वृक्षतोडीचा पंचनामा करून मिळकतदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश तलाठी यांना दिले। त्यानुसार तलाठी यांनी तातडीने पंचनामा करून पुण्याच्या 2 धनिकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व कारवाईचा अहवाल तहसीलदार रमेश शेडगे यांना सादर केला आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। आचारसंहिता लागल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना आपली वाहने जमा करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत। त्यानुसार जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाहने जमा केली आहेत। आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक आयोगाने लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, कृषी सभापती, महिला व बाल कल्याण सभापती, समाज कल्याण सभापतींची वाहने जिल्हा परिषद तर सातार, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, पलटण, कोरेगाव, जावळी, मान, खटाव या 11 तालुक्यांच्या पंचायत समिती सभापतींनी आपली वाहने प्रशासनाकडे जमा करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आल्या असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांनी दिली। त्यानुसार सायंकाळपर्यंत जिल्हा परिषद, समाज कल्याण, महिला बाल कल्याण, शिक्षण व कृषी समितीचे सभापतींनी आपली वाहने जमा केली, तर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी रात्री उशीरपर्यंत वाहने जमा केली। पंचायत समिती स्तरावर जमा करण्याची कारवाई रात्री उशीरपर्यंत सुरू होती। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सांगलीमध्ये घेतली पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट। दरम्यान पोलीस प्रशासन योग्य तपास करत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र पोलिसांचा वचक राहिला नाही अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली आहे। पोलीस प्रशासन योग्य तपास करत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र पोलिसांचा वचक राहिला नाही, तसेच कोपर्डी घटनेच्या आरोपींना वेळीच फाशीची शिक्षा झाली असती तर आरोपींवर वचक राहिला असता असे सांगत 13 जानेवारी पर्यंत जर कोपर्डीच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमाता ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे देखील तृप्ती देसाई यांनी यावेळी सांगितले। सुरूरवाई या गावाचे ग्रामदैवत धावजी पाटील पांडवजाई देवी या मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम 5-6 वर्षांपूर्वी करण्यात आले होते। दरम्यान हा रस्ता अतिशय खराब झाला असून कोणाचेही याकडे लक्ष नाही। आता सध्या देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे भाविकांसाठी भक्ती निवास आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी भाविक व ग्रामस्थ करीत आहेत।
हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.